हाय हॅलो नमस्कार, मी वृषाली व्लॉगवाली चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सो आज मी परत आली आहे एक व्लॉग घेऊन. आज आहे माझा बर्थडे, आज आहे 12 तारीख आणि असं हॅपी वाटतंय, थोडंसं खूप सॅड वाटतंय, खूप लोनली वाटतंय. बट ठीक आहे, आपण ट्राय करू की आपण आपला बर्थडे थोडासा स्पेशल, थोडंसं काहीतरी नवीन करून चांगला करायला. कारण आपण एकटे असलो तरी थोडंसं स्वतःसाठी केलं पाहिजे. तर मी उठली आहे, माझी अंघोळ आणि हेअर वॉश करून झालेत. मी अशी होमलेस दिसते कारण मी अशीच असते घरात. तर आता मी ठरवलं की एक गणपतीच्या मंदिरात जाऊन पाया पडून येते, रेडी होते आणि मग आपण जाऊया. सो गाईज, हा एक ड्रेस आहे जो मी शिवून घेतला आहे थोड्या दिवसांआधी. तर मी विचार केला आहे की मंदिरात जाताना हाच घालेन. माझी स्किन खूप जास्त ड्राय दिसते, काय माहिती असं का होतं आहे. पण ठीक आहे, मी हा ड्रेस घालते आणि रेडी होते. सो गाईज, मी रेडी झाली आहे. मी काहीच केलेलं नाही आहे, तशी आहे तशीच स्किन ठेवली आहे, फक्त टिकली, काजळ, लिपस्टिक, दॅट्स ऑल. आणि ऑल्सो कानातले. आणि आता मी केस मोठी नाही ठेवत कारण की केसांचा फार अवतार झाला, त्याच्यामुळे मी जस्ट बंद करून ठेवते. आणि ऑल्सो मी असा विचार केला आहे की स्वतःसाठी कचरा घेईन आणि तो कचरा घालेन. गाईज, इथे मी आली आहे एक छोटंसं रोप घ्यायला. तर मी आता इकडे गुलाबाचं रोप घेतलं आहे रेड कलरच्या. सो आपण आता घरी गेल्यावर लावूयात. तिथे किती छान दिसतो तो जास्वंद. चला आपण हे घेऊयात आणि निघूयात. सो गाईज, मी घरी आली आहे, मी चेंज केलं बॅक टू द होमलेस कपडे. तर मला बुक रिसीव झाली ॲमेझॉनवरून. एक मिनटं. ओके, सो या 2 बुक्स आहेत. ही मला एक जी ग्रेवाली दिसते ना, ती मला काल रिसीव झाली आणि ही आज रिसीव झाली आहे. सो आज माझा बड्डे, तर मी असं ठरवलं आहे की या 2 बुक्स रोज रीड करायच्या. जी ही आहे ना, याच्यामध्ये 101 एसे दॅट विल चेंज द वे यू थिंक, ही आय थिंक मॉर्निंगला रीड केली पाहिजे आणि जी दुसरी आहे ती नाईटला. तर आता मी आली आहे. मला आता माहीत नाही पुढे काय काय करायचं आहे, पण आपण करायचं आहे. आपला डे असा वेस्ट नाही घालवायचा आहे. सो परत करायचं काहीतरी असं ठरवलं आहे. कंटाळा येतो कारण की आपण रोज घरी असतो त्याच्यामुळे. तर आता मी जेवते, उद्या पटकन जाऊन आधी ते रोज जे मी आणले ते लावूयात. सो त्याचं मी बघते, जर मला व्हिडिओ घेता आला तर. पण मी लावते आहे, ओके. आणि लावून झालं तुम्हाला दाखवते सुद्धा. सो झाड लावून झालं आहे. आता मी ह्याच्यामध्ये पाणी टाकते आणि मग जेवायला जाते. ड्रेस घालते, मी रेडी होते आहे. मी रेडी कशी होते त्या व्हिडिओचा एक शॉर्ट बनवून टाकतेच. तर चला पटापट रेडी होऊयात आणि मग बोलूयात. हॅलो गाईज, तर आता बऱ्याच वेळानंतर, कारण मी दुपारी जेव्हा शेवटचा व्लॉग शूट केला त्याच्यानंतर मी जेवल्यानंतर मी थोडा वेळ झोपले आणि असंच टाईमपास म्हणजे सगळ्यांना रिप्लाय करणं, स्क्रोल करणं, इंस्टाग्राम हेच चालू होतं. तर आता वाजलेत 6:30
तर आता मला जायचं आहे बाहेर. मी असं ठरवलं आहे की स्वतः कुठेतरी जाईन, थोडंसं काहीतरी माझ्या आवडीचं खाईन. जसं मला पास्ता, चॉकलेट, आईस्क्रीम प्रचंड आवडतं, त्याच्यामुळे स्वतःसाठी तेवढं करूयात. आणि कसं असतं, आता आपण घरी असतो किंवा असं प्रत्येक गोष्ट जसं आपण कॅप्चर नाही करू शकत. आता ज्या ज्या गोष्टी करता येतात त्या आपण करतो, पण सगळंच नाही होत ना. तर एक ड्रेस जो आहे रेड कलरचा. सो गाईज, हा ड्रेस एकदम ब्राईट रेड कलरमध्ये मला अशी एकदम प्रिन्सेसवाली वाईब देतो आहे. खूप छान वाटतो आहे. लाईक चला रेडी होऊयात. सो गाईज, मी रेडी झाली आहे. मी इयरिंग्स, रिंग्स, वॉच आणि ह्याच्यात ब्रेसलेट आहे. वाव. कधी कधी असतं ना, आपण स्वतःलाच आवडतो, फक्त थोडंसं आळस काढून रेडी व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे मी रेडी झाली आहे आणि मी ठरवलं आहे की मी याच ड्रेसवर आता बाहेर जाणार आहे. 1 वर्ष आधी मी प्लॅन केलं होतं की मी हा घालेन, कुठे जाईन. सो टुडे इज द डे. तर मी प्लस ह्याच्यासोबत ब्लॅक हिल्स अँड ब्लॅक पर्स पण घेऊन जाणार आहे. आय एम सो एक्सायटेड. लाईक सकाळी खूप डाऊन वाटत होता, आता खूप छान वाटतंय. खूप असं करावंसं वाटतंय. त्याच्यामुळे आता 10:30 वाजलेत आणि मी आता उल्हास स्टेशनला पोहोचली आहे. आता इथून घरी जायचं आहे. सो चला, आधी खूप उशीर झाला आणि लोक अशी बघतायत, लाईक खूप डेअरिंग करून हा व्हिडिओ शूट करते. सो चला, आता मी घरी जाते आणि मग घरी गेल्यावर आपण बोलूया. सो गाईज, मी जस्ट घरी आली आहे. आता मी चेंज करते आणि तसंही आता 11 वाजलेत, त्याच्यामुळे आपला दिवस संपतोय. काही नाही, पण मला आवडलं की मी गेले, काही छान छान खाल्लं. मी आज एकही केक कट केला नाही आहे, पण थोडंसं हॅपी, खूप सारं सॅड, खूप सारं लोनली, असं एक मिक्स फिलिंग्स आहेत. सो इट्स ओके. होतं, लाईफ आहे, पुढे जायचं, शिकायचं या गोष्टींमधून. आणि एवढंच या व्लॉगसाठी. सो जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की, मला एक माझा फ्रेंड मेसेज करतो आहे आता, नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असंच बघत राहा, प्रेम करत राहा. सो बाय.